तर दुसरीकडे उद्धव ठाकरे आज विदर्भ दौऱ्यावर असतील। ठाकरेंसह शरद पवार, काँग्रेसचे मुकुल वासनिक हे विदर्भ दौऱ्यावर आहेत। खामगावमध्ये मवियाच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यामुळे आता या सभेमध्ये नेमकं काय बोलणार मवियाचे हे नेते याकडे लक्ष असेल आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांची संख्या नेमकी किती असेल या प्रचार सभेसाठी तेही बघावं लागणार आहे। तर उद्धव ठाकरे प्रचार मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतं आणि विदर्भ दौऱ्यावर ते आहेत। आज त्यांच्या उपस्थितीमध्ये मवियाची सभा आयोजित करण्यात आली आहे। तर खामगावमध्ये मवियाच्या या सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। त्यामुळे आता उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार ते बघावं लागेल। एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर आरोप केल्याचं पाहायला मिळालं होतं, मोठा गौप्यस्फोट केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर फडणवीसांनी उत्तर दिलेलं होतं, पलटवार केलं होतं। त्यामुळे त्यावरून आता उद्धव ठाकरे नेमकं काही बोलतात का याकडे लक्ष असेल। तर लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसून उद्धव ठाकरे मैदानात उतरल्याचं पाहायला मिळतंय। मवियाचे जे मोठे नेते आहेत तेही प्रचार सभांचा त्यांचा धडाका आपल्याला पाहायला मिळतो आणि आता खामगावमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं आहे। आज खामगावमध्ये ही सभा आहे। त्यामुळे मवियाच्या नेत्यांकडून आता कशा पद्धतीने प्रचार केला जातो, काय आश्वासनं दिली जातात, कोणकोणत्या मुद्द्यांवरून आज भाष्य केलं जातं ते बघावं लागणार आहे। दरम्यान उद्धव ठाकरे हे आता प्रचाराच्या मैदानात उतरल्याचं पाहायला मिळत आहे। मवियाच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा ते घेताना दिसून येत आहेत। त्यांच्यासोबत शरद पवार सुद्धा आज बुलढाण्यामध्ये असणार आहेत। खामगावमध्ये सभेचं आयोजन करण्यात आलं आणि काँग्रेसचे मुकुल वासनिक हे सुद्धा या ठिकाणी असतील। आणि या विषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी स्वप्नील जाधव हे आपल्यासोबत थेट जोडले गेले आहेत। स्वप्नील, काय सांगाल? उद्धव ठाकरे, शरद पवार आणि मुकुल वासनिक यांची सभा आज या ठिकाणी होती, कसा प्रतिसाद मिळतोय, कशा पद्धतीने तयारी सुरू आहे, काय अपडेट्स आहेत या सभेचे एकूणच? निश्चितच आज उद्धव ठाकरे यांची बुलढाण्यामध्ये सभा आहे। शरद पवार सुद्धा त्या ठिकाणी असणार असल्याची माहिती आहे। मात्र एकूणच नरेंद्र खेडेकर यांच्या प्रचारार्थ ही सभा होतीये। यानंतर उद्धव ठाकरे यांची पुढे आणखी 3 दिवस परभणी असेल, यवतमाळ असेल या ठिकाणी सुद्धा सभा होणार आहे। त्यामुळे एकूणच महाविकास आघाडीतील उमेदवार आणि शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार हे जिंकून येण्यासाठी महाविकास आघाडीकडून संयुक्त सभा सुद्धा घेण्यात येणार आहेत। आता सध्या पक्षनिहाय सभा सुरू असतात, मात्र काही दिवसानंतर खरं तर सर्व पक्षीय जे महाविकास आघाडीतले नेते ते एकत्र येताना दिसतील आपल्याला, एका व्यासपीठावर दिसतील आणि ज्या सभा बंद पडल्या होत्या त्या सभा पुन्हा जोराने सुरू होतील। आज बुलढाण्यामध्ये सभा होती। बुलढाण्यामध्ये नरेंद्र खेडेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी त्यांच्या प्रचारार्थ त्या सगळी सर्व जुने जाणते नेते ते उतरलेले आहेत। मात्र आजच्या या सभेमधून बुलढाण्यामधील राजकारण असेल, सत्ताधारे असतील यांच्यावरती, तसंच गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस होतोय, या पावसाच्या मुद्द्यांवरती, कांदा प्रश्न असेल, शेतीचे प्रश्न असतील, या सर्व प्रश्नावरून खरं तर उद्धव ठाकरे नक्की काय बोलतात आणि कशा प्रकारे विरोधकांवरती तोप डाकतात हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चितच स्वप्नील, या विषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहूया। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।